चाकूचा धाक दाखवून 22 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या बाप लेकाला गोंदिया पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत मध्य प्रदेश राज्यातून अटक केली आहे. 25 जानेवारीला गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलसूरपेठ गावातील प्रतीक उके यांच्या घरी आरोपी पिता पुत्रांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करीत प्रतीक आणि त्याच्या आईला चाकूचा धाक दाखवून घरात असलेले सोना चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन येण्यास सांगत भीतीपोटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आई आणि मुलांनी घरात असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आरोपींना आणून दिली. आरोपीने पळ काढताच फिर्यादी प्रतीक उके यांनी घटनेची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी येत फिर्यादी यांच्याकडून आरोपी संदर्भात विचारपूस करीत संशयित आरोपीच्या घरी धाड टाकत विचारपूस केली. आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र सकाळी पोलिसांनी आरोपीच्या घरी पुन्हा जाऊन पाहणी केली असता आरोपी पिता पुत्र दोन्ही घराला ताला लावून पळून गेल्याचं निदर्शनास येतं. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबरवरून लोकेशन ट्रॅक केले तर आरोपी मुकेश डोंगरे याला लांजीला तालुक्यातून अटक केली आहे, तर मुलगा आर्यन डोंगरे याला बालाघाट जिल्ह्यातून एसटी बसने प्रवास करताना अटक केली असून त्याच्याजवळून चोरीला गेलेले सोने आणि चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष बाब म्हणजे आरोपी बाप लेक हे फिर्यादीच्या घराशेजारी राहत असून फिर्यादींच्या घराबद्दल त्यांना सर्व माहिती असल्याने त्यांना हा गुन्हा घडवून आणला असल्याचं पोलिसांच्या जबाबात कबूल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील घराशेजारी राहणाऱ्या लोकांना आपल्याविषयी इतरांना माहिती देऊ नये असा सल्ला पोलिसांनी दिला. हा जबरी चोरीचा प्रकार आहे. दिनांक 26/1/2026 रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सेलटॉक्स कॉलनी येथे रात्री 12:30 वाजता एक जबरी चोरीचा प्रकार घडला होता. याच्यामध्ये फिर्यादी प्रतीक उके आपल्या आईसोबत राहतात आणि रात्री 12:30 वाजता त्यांच्या घराचा दरवाजा नॉक करून 2 व्यक्ती ज्यांनी चेहऱ्यावरती मास्क बांधला होता ते जबरदस्ती घरामध्ये आत शिरले आणि त्यांना मारहाण करून त्यांना चाकूचा दाग दाखवून हातपाय बांधून त्यांनी घरातून जवळपास 139 ग्रॅम सोन्याचे दागिने, 438 ग्राम चांदीचे दागिने आणि 28,000 रुपये रोख असा एकूण जवळपास 20,96,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जबरी चोरी करून नेला होता. या घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशन यांनी घटनेचा तपास सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची घरझडती घेतली असता त्यांची चौकशी केली याच्यामध्ये आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे वर्तन संशयास्पद वाटले. त्यांचं लोकेशन करून त्यांना अटक केली असं त्यांनी घटनेची कबुली दिली आणि जवळपास पूर्ण 20 लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि एक स्कूटी ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी मूळचे कुठल्यात यांना काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे? दोन्ही आरोपी काही वर्षांपूर्वी छत्तीसगड येथून गोंदियामध्ये स्थायिक झाले असे समजून येत आहे. आपले लोकल तर त्यांचे काही क्राईम रेकॉर्ड दिसून येत नाहीये, परंतु त्यांचे फिंगरप्रिंट्स वगैरे आम्ही काल घेतलेले आहे. इतर राज्यांमध्ये त्यांचे काही पूर्वीचं क्राईम रेकॉर्ड आहे का ते आम्ही चेक करत आहोत. त्याच्यामध्ये मोटरसायकल आणि मोबाईल घेऊन एकूण किंमत किती आहे सर? त्याच्यामध्ये मोबाईल, मोटरसायकल आणि एकूण जप्त मुद्देमाल असा जवळपास 22 लाख रुपयांचा एकूण टोटल मुद्देमाल आपण जप्त केला. त्याच्यामध्ये आरोपींना ज्यावेळेस आपण पहाटे ताब्यात घेतला आणि घरझडती घेतली त्याच्यावेळेस काही त्यांनी माहिती दिली नाही. त्यानंतर आपण काही वेळ चौकशी करून त्यांना परत सोडून दिले. त्यानंतर काही वेळाने आपली टीम त्यांच्या घरी पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी गेली असता त्यांच्या घरी लॉक लावलेले मिळून आले होते. तर लॉक लावल्यावरती आपला संशय अजून बळावला आणि त्यांचे आपण लोकेशन काढले असता पहिला फिर्यादी तो मध्य प्रदेशमध्ये बालाघाटच्या जवळ त्याचे लोकेशन आले. तर तातडीने आपली टीम जाऊन त्याला रस्त्यावरूनच तेथे ताब्यात घेण्यात आले. तिथे त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की ही चोरी त्याने त्याच्या मुलासोबतच केलेली होती. मुलाचं लोकेशन विचारलं असता त्याने सांगितलं की त्याने मुलाला बस स्टँडवर ड्रॉप केलेलं आहे. तर मुलाचं लोकेशन काढलं असता तो सुद्धा एका बसमध्ये होता, तर त्याला सुद्धा बसमधून ताब्यात घेण्यात आले. ज्यावेळेस त्याला बसमधून ताब्यात घेतले त्यावेळेस त्याच्याकडे एक पिशवी होती, त्या पिशवीमध्ये हा सर्व मुद्देमाल मिळून आला होता. त्यानंतर मग जी स्कूटी आहे ती त्यांच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आली. आरोपी हा त्याच्या बाजूलाच बरोबर आहे. आरोपी जे आहे ते फिर्यादीच्या घरापासून जवळच त्यांच्या कॉलनीच्या मागेच राहत होता आणि त्यांनी फिर्यादीची काही ओळख सुद्धा वाढवलेली होती. फिर्यादीकडे तो काही दिवसांपासून वारंवार चक्रा मारत होता आणि त्यांच्याशी ओळख वाढण्याचा, त्यांची जास्तीत जास्त माहिती काढण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि त्या माहितीमधून त्याला समजले होते की फिर्यादीकडे थोडा चांगला पैसा आहे वगैरे आहे. ते समजल्यानंतरच त्यांनी या घटनेचा प्लॅनिंग केलेलं असं दिसतं. नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना आम्ही आवाहन करू की आपल्या आसपास जे नागरिक नव्याने वास्तव्यास येत आहेत त्यांची माहिती आपण पोलिसांना द्यावी. त्याचबरोबर आपल्या घरामधील जे काही महत्वाची माहिती, संवेदनशील माहिती ती बाहेरच्या अनोळखी व्यक्तींना देऊ नये. जर कोणी संशयास्पद वर्तन करत असेल तर ते तातडीने पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे. त्यांचे बॅकग्राऊंड वगैरे आम्ही चेक करू. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.